म्हणजे जे नियमित विद्यार्थी बसलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे कोकण विभाग। कोकण विभागचा निकाल जो आहे तो 94.14% लागलेला आहे। सर्व 9 विभागामध्ये 1 नंबरला आहे कोकण विभाग 94.14%। आणि सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा लागलेला आहे 84.14%। नेहमीप्रमाणे एक आनंदाची बातमी आहे की सर्व विभागीय मंडळातून नियमितपणे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 93.15% आहे आणि मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 86.80% आहे। म्हणजेच 6.35% मुली या मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण झालेले आहेत। 86.80 मुली 93.15% आणि मुलं 86.80%। म्हणजे 6.35% मुली ह्या जास्त संख्येने पास झालेले आहेत। आपण जे 153 विषय घेतो त्यापैकी 26 विषय असे आहेत ज्याच्यामध्ये 100% निकाल लागलेला आहे। थोडंसं आपण एक 3-4 वर्ष जर मागे गेलो तर आपल्याला असं दिसेल की हे मी तुम्हाला नोट्स देणार आहे सगळ्या। विज्ञान शाखेमध्ये 2023 साली 96.09% विद्यार्थी पास झाले होते, उत्तीर्ण झाले होते। 2024 साली 97.82%, 2025 साली 97.35% आणि ह्यावेळेला 2026 साली 96.44% विज्ञानाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। चालू वर्षी 96.44% विज्ञानाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। त्याचबरोबर 78.02% कला शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत या वर्षी। 87.03% वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 82.74% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि ITI साठी 81.78% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे एकूण सर्व विषयाचे 89.81% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये जो निकाल लागला होता तो 91.88% लागला होता। त्या तुलनेमध्ये ह्या वर्षीची परीक्षा घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये निकाल 2.09% हा कमी लागलेला आहे। तुम्ही जर पाहाल गेल्या वर्षी म्हणजे 24 मध्ये पण जो निकाल झाला होता तो 1-1.5% पेक्षा कमी लागला होता। म्हणजे दरवेळेला आपला 1-1.5%, 2% निकाल हा कमी लागत येतोय। त्याचबरोबर खेळाडू, NCC, स्काउट, गाईड विद्यार्थ्यांना जे सवलतीचे गुण असतात ते शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत। श्रेणी सुधार, गुण सुधार योजना जी आहे त्यामध्ये एकाच वेळेला सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्यासाठी जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 याप्रमाणे 3 संधी उपलब्ध असतात।